हाय नमस्कार सर्वांना। तर हा व्हिडिओ आहे शनिवारी रात्रीचा। तर मी शनिवारी रात्री डाळ पालक याची भाजी बनवत आहे। तर डाळ पालक मी धुवून घेतली आणि कांदा टाकला परतासाठी। आणि इकडे हे बघा जे गंजामध्ये दिसते हे मी तूप बनवणार आहे। म्हणजे उद्या रविवारी आहे गुढीपाडवा, तर उद्या शिरा बनवासाठी मी थोडीशी साय जमा झाली होती त्याची मी तूप करणार आहे। तर मस्त लदबद तुपामध्ये शिरा बनवणार आहे, म्हणून आताच म्हटलं रात्री तूप करून ठेवून देते। म्हणून मी हे इकडे तूप करायला ठेवलं आणि इकडे भाजी बघारत आहे पटपट। आणि नंतर मग पोळ्या भात हे सगळं करणार आहे। हे पहा इकडे मस्त साय पकली, मस्त तूप तयार झालेलं आहे। आता मी तूप एका गाळणीने गाळून प्लेटमध्ये कटोरीमध्ये ठेवून देते। तर अर्धी कटोरी साय होती आणि अर्धी कटोरी तूप निघाला। तर झालं माझं उद्याचा बंदोबस्त झाला। तर उद्या मी बनवणार आहे शिरा पुरी खीर नाही शिराच बनवणार आहे। तर इकडे मी तूप तयार करून ठेवलं आणि इकडे जेवण करत आहेत। हे माझं जेवण झालेलं आहे आणि हे बसले आहे जेवण करत आहे, टीव्ही बघत आहे आणि जेवत आहे। आणि जेवण वगैरे झाल्यानंतर मग मी दूध गरम करायला ठेवलं, कारण मला सर्दी ताप खोकला होता 2-3 दिवसापासून। तर म्हणून मग गोळ्या घेवासाठी मी दूध गरम केलं। आणि ही साडी मी उद्या घालणार आहे गुढीपाडव्याच्या दिवशी। तर म्हणून मी ब्लाऊज होते फिटिंग की नाही होते बघत आहे आणि कसे बांधत आहे। तर मी या ब्लाऊज फिट झालं होतं तर मी याचे शिलाई काढल्या। तर हे मी तयारी करून ठेवत आहे आज रात्रीच, मग उद्या घाई गडबड नको व्हायला म्हणून। आणि नंतर हा दुसऱ्या दिवसचा म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवसचा रविवारचा व्हिडिओ। स्वयंपाक वगैरे माझा झाला आणि क्लिनिंग पोचा वगैरे सगळं झालं। तानियाची आंघोळ करून दिली। तानियाला जी मी चनिया चोली घेऊन दिली होती घागरा ओढणी ती तिने घातली आणि तिला मग बांगडी चुडी वगैरे मी तिला घालून देत आहे। पूर्ण मेकअप वगैरे मी तिला करून देणार। हाय नमस्कार सर्वांना। तर सर्वात प्रथम गुढीपाडव्याच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। आणि आज गुढीपाडव्याचा सण आणि माझं लुक बघा आज असं आहे गुढीपाडव्यानिमित्त। तर आपण इथंच गुढी उभारणार आहोत आपण इथं। आणि आता स्वयंपाकात काय काय बनवलं मी तुम्हाला सांगते, चला तिकडे मग। हाय आज मी ना तयार झाली आहे ये पामायला आणि आज आम्ही तिथं पूजा करू। गुढीपाडव्याच्या सर्वांना शुभेच्छा। मग गुढीपाडव्याच्या सगळ्यांना शुभेच्छा। सगळ्यात पहिले मी बनवल्या पुरी, नंतर हे आहे भात, नंतर भजे, वांगे मसाले वांग्याची भाजी आणि शिरा। हा याच्यात आहे शिरा कढी। असा एवढा स्वयंपाक मी केलेला आहे गुढीपाडव्यासाठी। आणि जे भांडे निघाले ते भांडे घासून ठेवले आणि यांनी आंघोळ वगैरे करून फुलार आणला आणि देवांपाशी थोडं हे साफसफाई करत आहे, म्हणजे पूजेची तयारी करत आहे। आणि मी इकडे गुढी उभाराची तयारी करत आहे, हे पूजाची तयारी करत आहे। आणि हे बघा मी गुढी अशी साडी लावली, गुढीला साडी वगैरे पहिनून दिली मस्त। आता छकुली तानिया लोटा टाकते त्याच्यात, लोटा आणतो हात नाही पुरत।
तर अशी आपली गुढी. आता इथं फक्त फुलहार आणि गाठी चढवायची आहे. आपली गुढी तयार झाली आणि आता पूजाच बाकी राहिली. तिकडे गुढी मी तयार केली आणि अगोदर इकडे मी पूजा करून घेते इकडची, नंतर तिकडे गुढीची पूजा करणार. तर अशी माझी पूजा चालू आहे. नैवेद्य वगैरे मी चढवलं आहे आणि पूजेची थाली वगैरे मी तयार केलेली आहे. आता इथे मी पूजा करायला बसले आहे. मी इथची पूजा आटोपवून तिकडची गुढीची पूजा करणार आहे. व्हिडिओ बना असं बनवा लागते, ते रील नाही बनवून राहिले बाबा सुदर्शन. मी तर पूजा केली, माझी पूजा झाली आणि आता यांची पूजा सुरू झाली. हे पण पूजा करत आहे आणि यांनी जागोजागी कपूर लावले घरामध्ये. पूर्ण अशी पॉझिटिव्हिटी अशी म्हणजे शांत लागते, चांगलं लागते घरामध्ये. तर आता यांची अशी पूजा सुरू आहे. माझी तर झाली. यांची पूजा झाली की मग जेवण वगैरे आम्ही करू. हाय, नमस्कार सर्वांना. आणि आमच्या कठाणे परिवाराकडून तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. चला आता पूजा झाली, आता मस्त पूजा झाली, पूर्ण आरामात आटोपली. आता आपण जेवण वगैरे करू. चला मग. ओके, बाय बाय.